सर नमस्कार. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट. आज 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण होणार, परंतु त्या संदर्भात अधिकृतपणे महिला बाल विकास खात्याकडून कुठल्याही प्रकारे वृत्त आलं नाही. जी आर प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे आज महिलांना तुमच्या खात्यात कुठल्याही प्रकारे पैसे येणार नाही. परंतु लाडक्या बहिणीला मार्च आणि एप्रिलचे पैसे दोन्ही महिन्याचे एकत्रित येऊ शकतात का, या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिलचा हप्ता असे एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. येणार आहेत का नाही ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्यासोबत ज्या महिला असतील ज्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया केलेली नसेल त्या संदर्भात सुद्धा कालच महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा स्पष्ट केले नवीन फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये. त्या संदर्भात सुद्धा नवीन आपला व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. अनेक महिला आहेत ज्या महिना तेवढी आपले शेअर करतात, तर नक्की तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. इथे जर पाहिलं असेल बघा, हप्ता मिळण्यासाठी 30 एप्रिल ही अट पूर्ण करणे अनिवार्य त्यांनी दिलेला आहे. लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल हप्ता एकूण 3,000 रुपयाची शक्यता आहे. म्हणजे 3,000 रुपये 1500 आणि 15 तुमच्या हात येतात. आता 100% येणारच आहे खात्यात. त्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळा व्हिडिओ पाहावा लागणार आहे. शेवटी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आहे. हप्ता मिळवण्यासाठी 30 एप्रिल ही अट पूर्ण करणे अनिवार्य. आता कुठली अट आहे तर बघा, मार्च संपला आहे, एप्रिलचे 2 आठवडे उलटले आहे, पैसे अजूनही लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेले नाहीयेत. म्हणजे नेमके पैसे कुठे आहेत तर बघा, मार्च महिना प्रलंबित दिलेला आहे. प्रलंबित याचा अर्थ तुम्हाला मार्चचे पैसे आलेले नाहीये. मार्च पूर्णपणे संपलेला आहे, हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाहीये, महिना उलटून गेलेला आहे. तरी आता एप्रिल महिना चालू आहे, याचा अर्थ एप्रिलचे जे पैसे आहेत ते साधारणतः 2 आठवडे झालेले आहेत आणि तरीही प्रतीक्षा आहे. बघ, शक्यता तुम्हाला मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र देणार आहे का सरकार. तर बघा, सलग 2 महिन्याचा हप्ता लांबणीवर गेल्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी संभ्रम आणि प्रश्न निर्माण झाला. काही महिलांना मागच्या महिन्यात सुद्धा पैसे आलेले आहेत, पण त्या महिलांना आता वाटतंय की सरकार आम्हाला अपात्र करणार आहे. आता पुढच्या महिन्यात सुद्धा पैसे येतील का, कारण महिला बघा, जानेवारीचा हप्ता आलाय, फेब्रुवारी हप्ता आला, लगेच महिलांची मेसेज, सर आता पुढचा हप्ता कधी आहे, कामाला अपात्र करणार. तर अपात्र करणार नाहीये. ज्या महिला ऑलरेडी अपात्र झालेल्या आहेत त्या भरपूर आहे, ते सुद्धा आकडा तुम्हाला समोर येणार आहे. कालच माहितीनुसार साधारणतः 62 ते 71 लाख पर्यंत महिला अपात्र झालेल्या आहे आजपर्यंत. जशी योजना सुरू झाली तुमची जुलै 2024 तेव्हापासून. बघा, मार्च एप्रिल 3,000 रुपये एकत्र येणार का, तर नेहमी तुमचा हप्ता 1500 रुपये येतो. म्हणजे केवळ एका महिन्याचा हप्ता दिल्यास तुम्हाला 1500 रुपये मिळतील. जसं आजपर्यंत जानेवारी फेब्रुवारी महिन्याचा केलेला आहे, डिसेंबर सुद्धा. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिना संपल्यानंतर दुसऱ्या महिना संपताना पैसे दिले, तसं होऊ शकतं का बघूया. एकत्रित हप्ता तुम्हाला 3,000 रुपये मार्च आणि एप्रिलचे पैसे एकत्र दिल्यास खात्यात 3,000 जमा होण्याची शक्यता वरती जात आहे. आणि तेवढाच महिलांना सुद्धा एक दिलासा मिळेल की एकत्रित जर सरकारने 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात दिलं, त्या महिलांना थोडाफार हातभार लागू शकतो. बघा, सध्या अधिकृत घोषणा झालेली नाहीये, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. दरवेळी 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असते, मात्र एकदाच हप्ता त्या ठिकाणी मिळतोय. आता एकंदरीत या मागच्या जर 2-3 हप्त्याचे पाहिले असेल तुम्हाला, एकंदरीत इकडे पासबुक टाइप मध्ये दाखवले तुम्हाला पैसे लाडक्या बहिणीला आलेले भूतकाळातील. म्हणजे तुमचे अनुभव जर सांगतोय तर गेल्या अनेक महिन्यापासून 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, प्रत्येक वेळेस सांगितलं तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येतील, परंतु मात्र सरकारने दरवेळी फक्त तुम्हाला काय केलेलं आहे, एकच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. डिसेंबर महिना जो आहे, हा डिसेंबर महिन्याचे पैसे सरकारने तुम्हाला जानेवारी महिन्याच्या एंडिंगला दिले. ठीक आहे, जानेवारी महिन्याचे पैसे तुम्हाला फेब्रुवारी जो महिना आहे या फेब्रुवारी महिन्याच्या काय केलेले एंडिंगला दिले. आता फेब्रुवारी महिन्याचे पैसे तुम्हाला मार्च महिन्याच्या एंडिंगला सरकारने दिले. तसंच आता हा मार्च महिना आहे, या मार्च महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला या एप्रिलच्या एंडिंगला सरकार देऊ शकतं, किंवा वाटलं त्यांना की दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र तसं सुद्धा देऊ शकतं. आता बघा, त्यामुळे यावेळी सरकार 3,000 देणार आहे की 1500 रुपये, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अंतिम निर्णय शासनाचाच त्या ठिकाणी असणार आहे. इथे जर पाहिलं असेल तर हप्ता 1500 रुपये असो की 3,000, तुम्हाला पैसे जर मिळवायचे असेल तर सर्वात महत्वाची अट आहे, तुमची ई-के-वाय-सी जी काय प्रक्रिया आहे ही पूर्ण करणे तुम्हाला अनिवार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे 1500 3,000. तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही, असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे. आता इथं जर पाहिलं असेल, तुमची ई-के-वाय-सी स्थिती तुम्हाला तपासायची आहे.
तुमचा गट कोणता, सगळ्यात महत्वाचं ई-केवायसी स्थिती, ई-केवायसी केलीच नाहीये, ई-केवायसी तुम्ही केलीच नसेल तर योजनेचा तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही. मग अशा ज्या महिला असतील यांनी ई-केवायसी केलीच नाहीये, मग त्या महिलांना महिला बाल विकास खातं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असेल, त्या महिलांनी संपर्क करायचा आहे नवीन ई-केवायसी किंवा तुम्हाला पात्र होण्यासाठी. ओके. त्यानंतर ई-केवायसी केली आहे पण त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत किंवा त्रुटी झालेल्या आहे, तुमचा लाभ थांबवण्यात आला आहे, पैसे जमा होणार नाहीये. कधी तुम्ही ई-केवायसी केल्याच्या नंतर पैसे जमा होतील. ई-केवायसी पूर्ण आणि अचूक आहे, काळजीचे कारण नाहीये, पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत असं त्या ठिकाणी सरकारचं म्हणणं आहे. ही सविस्तर माहिती न्यूजच्या माध्यमातून दिली. त्रुटी सुधारण्यासाठी तुम्हाला अंतिम मुदत दिली 30 एप्रिल. 30 एप्रिल अंतिम मुदत आहे. तुम्ही ई-केवायसी नाही केलं तर हे 1500 रुपये तुमचे थांबलेले आहेत, ते तसेच थांबतील आणि तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. ऑलरेडी ज्या महिलांच्या ई-केवायसी मध्ये चुका आहेत त्यांच्यासाठी 30 एप्रिल पर्यंत चुका सुधारण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. हे काम पूर्ण केल्यावरच महिलांचा लाभ सुरू राहील, अन्यथा महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ज्या महिला असतील ज्यांनी नोव्हेंबर मध्ये ई-केवायसी केली होती परंतु पैसे आलेले नाही आहेत, ज्या महिला आहेत ज्यांनी डिसेंबर मध्ये केली होती पैसे आलेले नाही आहेत, ठीक आहे, त्याच्या अगोदर ऑक्टोबर मध्ये केली पैसे आले ताईंनो, तर तुमची ई-केवायसी चुकलेली आहे. एकदा परत तुम्ही ई-केवायसी करा. ज्या महिलांना पैसे येत नाही त्यांनी ई-केवायसी करून पहा. ज्या महिलांना एरर येतोय की हा नंबर तुमच्या यादीमध्ये नाहीये, आधार जो नंबर टाकला लाडक्या बहीण योजनेच्या यादीमध्ये नाहीये, त्या महिलांनी काय करायचं आहे, तुमचं तालुक्याच्या ठिकाणचं महिला बाल कल्याण खातं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचं महिला बाल विकास खातं, त्या खात्याला जाऊन तुम्हाला संपर्क करायचा, कारण तुम्हाला त्याच्याशिवाय सध्या कुठला पर्याय नाही. बघा, स्थिती तपासा आज बँकेत किंवा जवळच्या महासेवा केंद्रात जाऊन तुमची बँक खात्याची ई-केवायसी पूर्ण अचूक असल्याची खात्री करा. ऑलरेडी मोबाईलवर करताय, जे कुठे जायची आवश्यकता नाही. त्रुटी दूर करा. फॉर्म मध्ये काही चुका असल्या त्यावर 30 एप्रिल पर्यंत त्वरित दुरुस्ती करा. अफवावर विश्वास नकोय. 3000 की 1500 याविषयी ज्यावेळेस शासनाचे अधिकृतपणे जी-आर येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की शासनाने जी-आर मध्ये किती पैसे मंजूर केले, 1500 रुपये मंजूर केले आहे की 3000, त्यावेळेस तुम्हाला नक्की अधिकृतपणे माहिती मिळेल. काळजी करू नका. एक 14 एप्रिल वाटलं होतं, जसं कुठला सण असेल, उत्सव असेल, कुठल्या नेत्याची जयंती असेल तर सरकार सहसा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण करत असतं, तर 14 एप्रिलला वाटलं होतं की आज पैशाचं वितरण सरकार करेल, परंतु कुठल्याही महिलांना आले नाही किंवा सरकारने त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे खुलासा केलेला नाही. ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या इतर लाडक्या बहिणीसोबत सुद्धा शेअर करा. टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा आणि वेळेत त्या ठिकाणी ई-केवायसी सुद्धा प्रक्रिया पूर्ण करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्या ठिकाणी विसरू नका. नवीन जे काही फॉर्म आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं 21 वर्ष पूर्ण झाले त्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे, अशा ज्या कुठल्या महिला असतील त्या महिलांसाठी आदित्य टिकरी यांनी सुद्धा सांगितलं की नवीन फॉर्म संदर्भामध्ये त्याच्यासोबत एक कालचीच बातमी आहे की 68 लाख महिला भगिनी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये किती तथ्य त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ करा. आवडला तर लाईक करा, सर्व महिलांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या. ठीक आहे, थांब.